नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। वाडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रीमा गंधे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये, भिवंडी ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, भाजपचे पालघरचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, संदीप पवार आदी उपस्थित होते। यावेळी प्रशासक म्हणून नगरपंचायतीचा कारभार ज्यांच्या हाती होता ते मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी नगरपंचायतीचा एकूण कारभार नगराध्यक्ष रीमा गंधे यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी बोलताना एकूणच वाडा शहर कशा पद्धतीने विकसित केलं जाईल आणि वाडा शहराचा कशा प्रकारे चेहरा मोहरा बदलला जाईल या संदर्भातली भूमिका नगराध्यक्ष रीमा गंधे यांनी व्यक्त केली। यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। धन्यवाद। पत्रकारांनी फोटो घेता येतील असे सहकार्य करत थोडंसं मागे बाकी सगळ्यांना माझ्याकडून मॅडमला चार्ज भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। हेमंत सवरा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री माननीय 2017 पासून मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करते आहे। तिथपासूनच मला पक्ष काय असतो, समाजसेवा खऱ्या अर्थाने काय असते यात एक पाणी घालण्याचं काम आमच्या पक्षाने केलं आणि मी माझं काम करत होते छोट्या छोट्या गोष्टीतून कोणा सगळ्यांना मदत करण्याचं असो किंवा नगरसेविका म्हणून प्रशासनाचं काम करत असो, या अर्थाने मी माझ्या परीने काम करत होते। पण मला सर्वांनी बळ दिलं, आपल्या सर्व वाडे शहराच्या जनतेने मला आशीर्वाद रूपी मतं दिली आणि ते एक मला बळ दिलं आणि या सर्वांच्या बळाने एक पाठिंब्याने आज मी नगराध्यक्ष पद हे भूषवित आहे। हे सर्वांचंच यश आहे। भारतीय जनता पार्टी ही या ऐतिहासिक क्षणाचं खूप वर्षांपासून वाट पाहते आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश होता आणि हे सर्वांचे कष्टाचं फळ आहे की मी आज त्यांच्यातलीच एक कार्यकर्ती इथे नगराध्यक्ष म्हणून विराजमान होत आहे। त्यांनी ठेवलेला हा विश्वास मी माझ्या कार्यातून नक्कीच त्यांना पूर्ण करून दाखवीन। त्यांनी जे विकसित वाडा शहर जे स्वप्न पाहिलेलं आहे ते मी नक्कीच पूर्ण करीन। आज आपण बघत आहात सर्व मान्यवर आज उपस्थित आहेत, ते आज मला या नगराध्यक्षाचा पदभार जो म्हणतो तर ह्या पदाचा भार कमी व्हावा आणि आम्ही तुला सगळे बळ देत आहोत आणि वाड्या शहराचा विकासाच्या कार्यात जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला कशी मदत करू या सर्वांच्या आशीर्वादाने मी हे काम करणार आहे। त्यामुळे जो काही विकास असेल हा सर्वांचाच एक कष्टाचा भाग असणार आहे। मी माझे संपूर्ण प्रयत्न यासाठी देणार आहे। धन्यवाद।